किंवा मग मी ह्या स्विंगच्या वरती ठेवू शकतो, जे की माझं टार्गेट्स तुम्हाला दिसतंय इझिली खूप मोठे टार्गेट्स आले, खूप मोठे मोठे टार्गेट्स देऊन जाते स्ट्रॅटेजी. मला जर टार्गेट्स काउंट केले तर एवढे मोठे टार्गेट्स आहेत ना, हे बघा. मीच आता हे डेटा पहिल्यांदाच बघतोय. सो 1:13 आहे. सो हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, आज आपण एक मस्त स्ट्रॅटेजी बघणार आहे. ओके, त्याच्या आधी थोडीशी माहिती सांगतो मी तुम्हाला. जसं की आता आपण क्रिप्टो ट्रेडिंग चालू केलंय, फॉरेक्स ट्रेडिंग चालू केलंय. आता फॉरेक्स मध्ये जे गोल्ड आपण ट्रेड करायचो XAU USD है ना, तर तेच गोल्ड आता तुम्ही क्रिप्टो मध्ये पण ट्रेड करू शकतात, राईट? हे बघा, व्हायचं काय, फॉरेक्स ट्रेडिंग जेव्हा आपण करायचं तर फॉरेक्स ट्रेडिंग इलिगल आहे इंडियामध्ये. तर त्याच्यासाठी काय केलं, जे FIU रजिस्टर प्लॅटफॉर्म्स आहेत. काय FIU रजिस्टर प्लॅटफॉर्म म्हणजे काय, तर काही लिगल प्लॅटफॉर्म्स आहेत इंडियामध्ये जे आपण ट्रेड करू शकतो आणि काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, आता ह्याच्यामध्ये झालं काय, जे गोल्ड आपण पहिलं फॉरेक्स मध्ये ट्रेड करायचो XAU USD, तर त्याचं टोकन या ठिकाणी आणलंय क्रिप्टोमध्ये. त्याचं नाव आहे PAXG. ते तुम्ही ट्रेड करू शकतात. गोल्डची जशी मोमेंटम होते सेम तशी इकडे मोमेंटम होते. तुम्हाला सेम गोल्ड ट्रेड करायला भेटतो. आता तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग करायचं असेल तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करा. जर तुम्हाला क्रिप्टो मधून ट्रेड करायचे क्रिप्टो मधून ट्रेड करा. अकाउंट ओपनिंगच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. मुद्रेक्स मध्ये अकाउंट ओपन करू शकता. याच्यामध्ये तुम्ही गोल्ड ट्रेड करू शकता मित्रांनो. आणि जर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग करायची तर तुम्ही एक्सएम मध्ये अकाउंट ओपन करू शकता. एक्सएम ची पण लिंक दिलेली आहे. पार्टनर कोड यूज करा आपला TMT92 आणि तुम्हाला VIP ग्रुप मध्ये ऍड केलं जाईल. ओके, तो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोल्डची स्ट्रॅटेजी बघणार आहे. खूप सिंपल स्ट्रॅटेजी पण पॉवरफुल स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे काय, एकदम बिगिनरला पण यूज करता यावी अशी स्ट्रॅटेजी आहे. जास्ती कॉम्प्लिकेशन वाली स्ट्रॅटेजी नाहीये. खूप प्लेन आणि सिंपल आणि वर्किंग आहे. मागच्या 3 ते 4 दिवस आम्ही लाईव्ह स्ट्रीम केली, एव्हरीडे स्ट्रॅटेजी वर्क केली आणि बॅक टेस्टिंगचा डेटा पण खूप चांगला आहे मित्रांनो, कारण की ह्याच्यामध्ये प्रॉफिट चांगले होताना दिसतात आपल्याला. तर ती स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो ही स्ट्रॅटेजी बनवायचं कारण मित्रांनो हे की भरपूर लोकांना SMC ICT प्रायजेक्शन असे मोस्ट कॉम्प्लिकेटेड कॉन्सेप्ट जमत नाहीत. दॅट्स वाय आपण काय केलं, एक सिंपल बेसिक इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी बनवली जी वर्किंग आहे. ओके, तो लॉजिक्स आज जाणून घेऊयात. लॉजिक्स खूप इंटरेस्टिंग आहे, स्ट्रॅटेजी खूप पॉवरफुल आहे आणि तुमचा होमवर्क पण मी तुम्हाला आता सांगतो. तुमचा होमवर्क हा राहील स्ट्रॅटेजी बघितल्यानंतर की तुम्हाला ही खूप जास्त बॅकटेस्ट करायची आहे. 6 महिन्याचा डेटा बॅकटेस्ट करायचा आणि तुम्हाला जेव्हा ट्रस्ट होईल या स्ट्रॅटेजीवरती तेव्हा तुम्ही पेपर ट्रेडिंग चालू करा आणि जेव्हा तुम्हाला पेपर ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट्स होतील तेव्हा तुम्ही रिअल ट्रेडिंग चालू करू शकता. ओके, एव्हरीडे 7 वाजता आपली रात्री स्ट्रीम असते. तुम्ही स्ट्रीमला येऊन काही क्वेश्चन तुम्ही विचारू शकता जे तुमच्या मनामध्ये असतील. ओके, तो जास्ती वेळ न घालवता आपण देखील स्ट्रॅटेजी आपली बघूया. चला, सो या ठिकाणी आपण फायनली स्ट्रॅटेजी बघतोय जिचं नाव आहे गोल्डन क्रॉस ओव्हर स्ट्रॅटेजी. ओके, आता नावामध्येच क्रॉस ओव्हर आहे म्हणजे तुम्हाला समजलं असेल की क्रॉस ओव्हर स्ट्रॅटेजी आहे ही. आणि ह्याचे रूल्स आपण या ठिकाणी बघूया. रूल्स जे आहेत मित्रांनो, EMA क्रॉसचा यूज करायचे. EMA क्रॉस म्हणजे काय, एक इंडिकेटर असतो पण तुम्ही 2 EMA यूज करू शकता. आता भरपूर लोकांना EMA माहित नसेल. EMA म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. ओके, असे 2 EMA ऍड करून त्याचा क्रॉस ओव्हर तुम्ही यूज करू शकता. पण सिंगल इंडिकेटर मध्ये सुद्धा हे काम होऊ शकतं, जे मी तुम्हाला दाखवतो करून. ओके, टाइम फ्रेम यूज करायची 15 मिनिटाची. त्याच्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स थोडाफार तुम्हाला माहिती पाहिजे, त्यासाठी तुम्हाला यूज करावं लागेल सपोर्ट रेजिस्टन्स. पुलबॅक्स तुम्हाला यूज करायचे जर एंट्री असेल तर. आता समजा फॉर एक्झाम्पल असा एखादा क्रॉस ओव्हर झाला, क्रॉस ओव्हरच्या टायमिंगला तुम्ही अवेलेबल नसाल आणि त्याच्यानंतर पण ती रॅली कंटिन्यू होतीये, तर त्या ठिकाणी एंट्री कुठे घ्यायची, तर पुलबॅक वरती एंट्री घ्यायची. एवढा सिंपल रूल आहे. ओके, मी तुम्हाला सांगतो कसं घ्यायचं. ओके, कॅन यूज स्मॉल SL ऑन 5 मिनिट्स टाइम फ्रेम. समजा फॉर एक्झाम्पल 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती, जी तुम्हाला मी सांगितलंय 15 मिनिटाची टाइम फ्रेम तुम्हाला यूज करायचे. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर समजा SL खूप जास्त मोठा असेल तर तुम्ही 5 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करू शकता आणि छोटा स्टॉप लॉस तुम्ही मेंटेन करू शकता. दॅट्स इट. ओके, आणि तुम्हाला कमीत कमी RR जो ठेवायचे या ठिकाणी RR 1:1.5 चा, म्हणजे समजा 10 पॉईंटचा जर तुमचा SL असेल तर या ठिकाणी 15 पॉईंटचं तुमचं टार्गेट पाहिजे. ओके, प्रॉफिट पाहिजे. एकदम सिंपल रूल आहे. 1:1.5 चा RR पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर बेस्टच आहे. तुम्ही 1:3 1:4 पण घेऊ शकतात, पण कमीत कमी 1:1 च्या वर घेण्याचा प्रयत्न करा, बिकॉज स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल राहिली पाहिजे. सिंपल रूल आहे. ओके, तर परत एकदा रूल मी सांगतो तुम्हाला. EMA क्रॉस यूज करायचे 10:30 चा, 15 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करायचे. त्याच्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स माहिती पाहिजेत. पुलबॅक्स वरती एंट्री घेऊ शकता जर एंट्री मिस झाली, क्रॉसवर मिस झाला. तुम्ही स्टॉप लॉस यूज करू शकता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर तुम्हाला भीती वाटत असेल आणि तुम्हाला 1:1.5 चा RR मेंटेन करायला पाहिजेत कमीत कमी. दॅट्स इट. ओके, एवढेच रूल्स होते. आता आपण फायनली स्ट्रॅटेजी जी आहे ती चार्ट्स वरती लावून बघूया. ओके, तो आपण गोल्डचा या ठिकाणी चार्ट ओपन केलाय. 15 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करायची, जसं सांगितलं मी तुम्हाला 15 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करायची. ओके, तुम्हाला काय करायचे, इंडिकेटर्स वरती क्लिक करायचे. इंडिकेटर्स वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचे EMA क्रॉस. EMA क्रॉस यूज केल्यानंतर पहिलं जे दिसतं EMA क्रॉस, त्याच्यावरती क्लिक करा. कुठलाही तुमचा ब्रोकर असू दे त्याच्यामध्ये हे सगळे येतं. EMA क्रॉस वरती सेटिंग वरती जावा. आता भरपूर सारे EMA क्रॉस आहेत, सगळे अनटिक करून टाका. जे काय 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 भरपूर सारे सेटिंग्स आहेत, सगळं अनटिक करा इथे. ओके, 2 फक्त EMA ठेवा या ठिकाणी, एक ग्रीन एक रेड. तर त्याची डेप्थ वाढवण्यासाठी ह्याच्यावरती क्लिक करायचं, म्हणजे जे कलर दिसतो याच्यावरती क्लिक करा आणि इथं थोडी थिकनेस याची वाढवा. ओके, थोडं डार्क करा, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं. ग्रीन करा, दुसऱ्याला रेड करा, रेड तर आहेच, डार्क थोडं करा. त्याच्यानंतर तुम्हाला इनपुट्स वरती यायचे. इनपुट्समध्ये EMA 1 जो आहे तो तुम्हाला 10 करायचा आहे. जो EMA 1 जो आहे तो ग्रीन कलरचा, त्याला आपण 10 केलं आणि EMA 2 जो आहे त्याला 30 केलं. ओके,
आणि 3-4 हे मॅटर करत नाहीत बिकॉज ते आपण अनटिक केलेत ना, ते दिसणारच नाही चार्ट्सवरती. तो ओके करा. या ठिकाणी क्रॉसओव्हर दिसायला लागला बघा. ओके. तो एंट्री कशी करायची हे समजून घ्या. जेव्हा पण हा ग्रीन वाला जो ईएमए आहे तो खालून वरती क्रॉस करतोय. समजा हे रेड वाला ईएमए आहे आणि ग्रीन वाला असा खालून वरती जातोय. मग या ठिकाणी बाय एंट्री तुम्हाला इनिशिएट करावी लागेल आणि जेव्हा तो वरून खालती असा येतोय आणि रेडच्या खाली येतोय तेव्हा तुम्हाला या ठिकाणी सेल एंट्री एक्झिक्यूट करावी लागेल. याप्रमाणे प्लॅन्स करावे लागतील. एकदम सिंपल आणि बेसिक आहे. ओके. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर जो ग्रीन ईएमए आहे ना तो या ठिकाणी खाली क्रॉस करतोय बघा. या ठिकाणी दिसतोय तुम्हाला इथे क्रॉस करतोय आणि कुठल्या साईडला कट करतोय तर खालच्या साईडला डाऊन साईडला कट करतोय. म्हणजे या ठिकाणी कुठली एंट्री घेतली पाहिजे आपण सेल साईडला एंट्री घेतली पाहिजे. त्याच्यासोबतच या ठिकाणी बघा अटेम्प्ट केलंय बाय वरती जायचं पण केलेलं नाही, क्रॉस केलेलं नाहीये, पण इथं त्यांनी क्रॉस केलंय या ठिकाणी. ओके. सो या ठिकाणी जेव्हा क्रॉस करताय तर या ठिकाणी काय करावं लागेल, बाय साईडला एंट्री इनिशिएट करावी लागेल. दॅट्स इट. एवढी स्ट्रॅटेजी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काही ऍड ऑन्स आहेत ते चेक करूया. ओके. आता एंट्री कधी घ्यायची आणि कधी घ्यायची नाही हे पहिलं समजून घ्या. ओके. तर थोडंसं आपण ना बॅकग्राऊंड मागे जाऊया, डेटा मागचा बघूया, कुठेही रॅन्डम जाऊया आपण. ओके. ओके. इथे लक्ष द्या आता व्यवस्थित. इथून इथून मार्केट खाली खाली आलंय राईट. हे बघा क्रॉस ओव्हर झालेला आहे. इथं काय झालेलं आहे, क्रॉस ओव्हर झालेला आहे आणि सेलिंग साईडला तो आलेला आहे. बरोबर, सेल एंट्री आहे. पण त्याच्या अगोदरचा जर झोन बघितला तुम्ही तर हे बघा भरपूर वेळा तो साइडवेज होता, साइडवेज होता, साइडवेज होता, साइडवेज होता. म्हणजे काय तर मल्टिपल एंट्रीज तो देत राहतो. मल्टिपल एंट्रीज आले तर घ्यायचे नाहीत. एकदा जर आपल्याला समजलं की मल्टिपल क्रॉस ओव्हर्स येत आहेत म्हणजे एंट्री अवॉइड करायची. एंट्री घ्यायची कधी आणि क्रॉसओव्हर गोल्डन क्रॉसओव्हर कुठला असणार आहे? गोल्डन क्रॉसओव्हर म्हणजे हा की भरपूर टायमिंग नंतर असा क्रॉस झालाय. भरपूर टायमिंग नंतर असा टाइम घालवला आणि क्रॉस केला. हे बघा या प्रकारे म्हणजे इथं क्रॉस झाला, इथे क्रॉस झाला भरपूर टायमिंग नंतर. जर तो असा 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 होत राहिला, हे बघा असा होत राहिला म्हणजे ह्याचा अर्थ काय तर मार्केट जे आहे ते साइडवेज आहे. ओके. म्हणजे मार्केट साइडवेज आहे. या ठिकाणी आपल्याला एंट्री घ्यायची नाहीये. परत एकदा सांगतो, जर तुम्हाला याप्रमाणे जर वाटलं की हे सारखं बाय सेल बाय सेल बाय सेल दाखवतंय आणि हे बघा जास्ती लेंथ नाहीये म्हणजे असा मोठा क्रॉस ओव्हर आला पाहिजे, एक लॉंग डिस्टन्स दिसला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला ते दिसेल गॅप दिसेल त्या टायमिंगला तुम्ही एंट्री घेऊ शकता. ओके. मल्टिपल टाइम्स जर असं दाखवतंय असं सापासारखं तर त्या ठिकाणी तुम्ही अवॉइड करायचं कारण की ते साइडवेज झोन असतो. साइडवेज झोन मध्ये एंट्री घ्यायची नाहीये. ओके. आता या ठिकाणी बघा इथे क्रॉसओव्हर झालेला आहे. तर या क्रॉसओव्हरला आपल्याला कसं समजणार की या क्रॉसओव्हरला घ्यायचं आहे? बिकॉज मागे जर डेटा बघितला तर साइडवेज होता पूर्णपणे. ओके. तर ती गोष्ट व्यवस्थित कशी बघायची मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर हे बघा जेव्हा क्रॉसओव्हर झाला होता या ठिकाणी भरपूर डिस्टन्स आहे, भरपूर गॅप आहे. हे बघा भरपूर वेळानंतर जेव्हा त्यांनी असं क्रॉस केलं असतं तर ही वाली एंट्री आपल्याला घ्यावी लागली असती बायसाठी. म्हणजे भरपूर डिस्टन्स नंतर त्यांनी क्रॉस केलेला आहे. म्हणजे समज त्यांना खूप जास्त महत्वाचं आहे. भरपूर डिस्टन्स क्रॉस झाला पाहिजे देन आपण ती एंट्री घेऊ शकतो. ओके. आता जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की हे साइडवेज 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 वाला झोन आहे पूर्णपणे तर साइडवेज मध्ये एंट्री घ्यायची कशी त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिला जो स्विंग आहे ओके जो स्विंग म्हणला होता तो तुम्हाला या ठिकाणी असा मार्क करावा लागेल जो की आपण इथं ट्रेंड लाईन मार्क करून मी तुम्हाला दाखवतो. मार्केट जर साइडवेज आहे साइडवेज मधून कधी बाहेर पडतं एक तर सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक केला पाहिजे. म्हणजे एका रेंज मधून बाहेर पडल्यानंतर आपण असं म्हणतो की मार्केट आता ब्रेकआउट दिलाय. तो ब्रेकआउटची आपल्याला गरज आहे. तर या कॅन्डलच्या आसपास आपण एक लो इथं कुठेतरी मार्क करू शकतो आणि बघा या ठिकाणी आपण एक हाय पण या ठिकाणी मार्क करू शकतो. जेव्हा तो त्या रेंजच्या बाहेर पडेल त्याच ठिकाणी आपण ती एंट्री घेऊ शकतो. मल्टिपल किती क्रॉस ओव्हर झाले तर आपल्याला घ्यायचे नाहीये. या ठिकाणी बघा क्रॉस ओव्हर होत होते भरपूर वेळा झालेत आणि या ठिकाणी जो क्रॉस ओव्हर झालाय त्याच्यानंतर बघा एक मस्त मोमेंटम आहे, ब्रेकआउट दिलाय, रिट्रेसमेंट थोडीशी झाली म्हणजे पुलबॅक थोडासा आहे त्याच्यानंतर तो फॉल केलाय. ओके. म्हणजे ही एंट्री परफेक्ट आहे. या ठिकाणी इथून तुम्ही घेऊ शकता. समजा इथून रेड कॅन्डल बनायला सुरुवात झाली आणि तुम्हाला एंट्री भेटली नाही तर तुम्ही पुलबॅक्सला एंट्री घेऊ शकता आणि रेड जो ईएम आहे त्याच्या वरती स्टॉप लॉस तुम्ही मेंटेन करू शकता. दॅट्स इट. ओके. आता बघा खाली 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 आला. या ठिकाणी जर क्रॉस ओव्हर झाला असता तर या ठिकाणी आपल्याला बाय इनिशिएट करावं लागलं असतं. ओके. आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. मार्केट खाली आलं खाली आलं खाली आलं या ठिकाणी क्रॉस ओव्हरचा प्रयत्न केला या ठिकाणी पण क्रॉस ओव्हर झालं का नाही झालं तर इकडे क्रॉस ओव्हर झालं या ठिकाणी. आता व्यवस्थित बघा तुम्हाला एकदम ट्रिकी आहे या ठिकाणी. तर या जागी व्यवस्थित बघा इथं थोडंसं ट्रिकी आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. स्ट्रॅटेजी समजणं खूप जास्त महत्वाचं आहे. प्रॅक्टिस करणं खूप जास्त महत्वाचं आहे. तुमच्या फेल एंट्री वाचवायच्यात आपल्याला फक्त. ओके. या ठिकाणी ही जेव्हा ग्रीन कॅन्डल बनली त्या ठिकाणी त्यांनी क्रॉस ओव्हर करण्याचा प्रयत्न केला पण क्रॉस ओव्हर केला नाही. क्रॉस ओव्हर कुठे झाला इथं क्रॉस ओव्हर झाला. पण आपली एंट्री कधी इनिशिएट होते जसं की मी तुम्हाला सांगितलं पहिला रेजिस्टन्स ब्रेक झाला पाहिजे. हे बघा इथं रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक झाला का बिलकुलच रेजिस्टन्स ब्रेक झालेला नाही. जर हा क्रॉस ओव्हर झाला आणि हा रेजिस्टन्स ब्रेक झाला असता तर या ठिकाणी आपली एंट्री इनिशिएट झाली असती. म्हणजे या ठिकाणी आपली एंट्री झाली नाही आणि तुम्ही बघा की मार्केट परत त्याच लेवलला गेलं, परत त्याच रेंजमध्ये गेलं. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. आता परत एकदा बघा खाली 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 गेलं आणि या ठिकाणी क्रॉस ओव्हर झालाय. या ठिकाणी क्रॉस ओव्हर झालाय. आता या ठिकाणी बघा क्रॉस ओव्हर झालाय आणि भरपूर टायमिंग नंतर क्रॉस ओव्हर झालाय. म्हणजे हा क्रॉस ओव्हर आपल्याला घ्यायला पाहिजे. आता एंट्री होतीये का इथं हे व्यवस्थित बघूया. क्रॉस ओव्हर झाला या ठिकाणी या कॅन्डलला
आणि आपला जो लास्ट स्विंग येतोय तो या ठिकाणी येतोय, जो की मी मार्क करतो. ओके, हाताने मार्क न करता ट्रेंड लाईन्स मार्क करूया. या ठिकाणी इथं रेजिस्टन्स एक आहे, त्याला ब्रेक केला तरच आपण या ठिकाणी आपण एक रेजिस्टन्स मार्क केला. ओके, तर या ठिकाणी आपण एक रेजिस्टन्स मार्क केला. आता रेजिस्टन्स ब्रेक झाला पाहिजे, क्रॉस ओव्हर झालाय पण रेजिस्टन्स ब्रेक झाला पाहिजे आणि मगच मी एंट्री घेऊ शकतो. ओके, व्यवस्थित समजून घ्या. तर क्रॉस ओव्हर झाल्या जेव्हा क्रॉस ओव्हर या ठिकाणी झालाय, इथे क्रॉस ओव्हर झालाय, तर बघा रेजिस्टन्स पण या ठिकाणी इझिली ब्रेक झालाय याच कॅन्डलमध्ये आणि लगेचच त्या लेवलला रिट्रेस केलंय त्यांनी, रिट्रेस केलंय आणि ऑब्व्हियसली आपली एंट्री या ठिकाणी होतीये. तुमची जेव्हा एंट्री या ठिकाणी होतीये, तुम्ही एंट्री झाल्यानंतर कॅन्डलचा लो किंवा स्टॉप लॉस तुम्ही स्विंग लो पण ठेवू शकतात. ओके, तुम्हाला स्टॉप लॉस ठेवण्यासाठी तुम्हाला एक लास्ट स्विंग बघावा लागणार. तर तुम्ही 1:1.5 चा रिस्क रिवॉर्ड ठेवू शकता. जसं की एक्झाम्पल साठी आपण या ठिकाणी घेऊया. आता या ठिकाणी समजा माझी एंट्री आहे, तर स्टॉप लॉस बघा आता ईएमए लगेचच आहे लालवाला. एवढा स्टॉप लॉस जर तुम्ही ठेवला ईएमए च्या खाली तरी चालतंय, पण तो छोटासा स्टॉप लॉस कधी कधी तो ट्रिगर होऊ शकतो. पण माझं सजेशन हे राहील की स्विंग बघा, लास्ट स्विंग कधी आहे तो बघा, लास्ट स्विंग ठेवू शकता. मी तुम्हाला दोन्ही ठेवून दाखवतो. हे बघा, स्ट्रॅटेजी तुम्ही जेवढी मॉडिफाय कराल तेवढं चांगलं आहे. ह्याला तुमच्या हिशोबाने तिला मॉडिफाय तुम्ही करू शकता. इथं मला समजा रिट्रेसमेंट वरती माझी एंट्री आहे, माझा स्टॉप लॉस जर ईएमए च्या खाली आहे, या ठिकाणी ईएमए च्या खाली आहे आणि 1:1.5 चं माझं टार्गेट आहे, तर 1:4 चं माझं या ठिकाणी टार्गेट इझिली आलंय, त्याच्यापेक्षा जास्तीच आलंय. पण स्टॉप लॉस जर समजा फॉर एक्झाम्पल मी कॅन्डलच्या खाली ठेवतोय किंवा प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली ठेवतोय, थोडा बफर ठेवतोय, तरी पण 1:2 चं माझ्या या ठिकाणी टार्गेट इझिली आलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा क्रॉस ओव्हर बघूया कुठे आलाय. मला माहित पण नाही डेटा काय, मी तुमच्यासमोर फिल्टर करतोय. ठीक आहे, ह्या ठिकाणी बघा क्रॉस ओव्हर ट्राय केला पण क्रॉस ओव्हर झाला नाही. या ठिकाणी क्रॉस ओव्हर ट्राय केला इकडं झालाय क्रॉस ओव्हर, या ठिकाणी झालाय. तर क्रॉस ओव्हर आपण या ठिकाणी घेऊया. आता हा वाला क्रॉस ओव्हर नीट समजून घ्या, इथे क्रॉस ओव्हर आहे, पण एंट्री कधी घेणार आपण, जेव्हा आपण लास्ट स्विंग ब्रेक करू. हा वाला स्विंग ब्रेक झाला पाहिजे. ठीक आहे, मग ब्रेक झाला, इथे क्रॉस ओव्हर झाला, हा स्विंग ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर तुम्ही एंट्री घेऊ शकतात, पण तुम्हाला कुठे स्टॉप लॉस ठेवावा लागेल, जो ईएमआय त्याच्या वरती किंवा लास्ट स्विंगच्या वरती. मग लास्ट स्विंग कुठे आहे, खूप मोठा स्विंग आहे, तेवढा तरी स्टॉप लॉस ठेवला तरी चालेल किंवा ईएमआयच्या वरती ठेवला तरी चालण्यासारखा आहे. तर आपण ठेवून बघूया. ओके, आली एका टार्गेट आलेत का वगैरे आपण चेक करूया. आता आपण शॉर्ट एंट्री आपली आहे. सो समजा फॉर एक्झाम्पल या ब्रेकआउटला मी एंट्री घेतली इथे आणि माझा स्टॉप लॉस जो आहे तो मी ईएमआयच्या एकतर वरती ठेवू शकतो. ईएमआय कुठे आहे माझा, हा रेड, ह्याच्या वरती थोडासा बफर ठेवू शकतो इथं, किंवा मग मी ह्या स्विंगच्या वरती ठेवू शकतो. जे की माझं टार्गेट्स तुम्हाला दिसतंय इझिली खूप मोठे टार्गेट्स आले, खूप मोठे मोठे टार्गेट्स देऊन जाते स्ट्रॅटेजी. मला जर टार्गेट्स काउंट केले तर एवढे मोठे टार्गेट्स आहेत ना. मीच आता हे डेटा पहिल्यांदाच बघतोय. सो 1:13 चा आहे. तुम्ही स्टॉप लॉस स्विंगच्या वरती जरी ठेवलं तरी पण 6 चा टार्गेट आहे. सो मोर दॅन मोठे प्रॉफिट्स आहेत. ठीक आहे, त्याला जाऊ दे, इग्नोर करू. प्रॉफिट्स मला तुम्हाला दाखवायचे नाही, मला तुम्हाला स्ट्रॅटेजी दाखवायची. ओके, ठीक आहे, पुढे येऊया. त्या परत जर आपण पुढे आलो तर या ठिकाणी इथं परत क्रॉस ओव्हर आहे. इथे बघा, लक्ष द्या, आम्हाला क्रॉस ओव्हर आहे भरपूर टायमिंग नंतर. कधी आपण एंट्री घेऊ शकतो या स्विंग ब्रेकआउटला. हा स्विंग इझिली त्याच कॅन्डलमध्ये ब्रेकआउट झालेला आहे, म्हणजे एंट्री बसते आणि तुम्हाला टार्गेट्स काउंट करायची गरज पण नाहीये. स्टॉप लॉस इथं आला, टार्गेट जर तुम्हाला इझिली दिसतंय की टार्गेट आलेले आहे, तो काही गरज नाही मला वाटतं दाखवायची. त्याच्यानंतर सो या ठिकाणी बघा क्रॉस ओव्हर करायचे अटेम्प्ट केलं तर नाही, पण क्रॉस ओव्हर झालेलं नाहीये आणि इथं क्रॉस ओव्हर झालाय. पण या ठिकाणी तुम्ही बघा इथं ब्रेकआउट आहे आणि या ठिकाणी आपलं टार्गेट्स आलेत का, स्टॉप लॉस गेला हे बघा. थांबा मी सांगतो तुम्हाला. इथं या ठिकाणी शॉर्ट एंट्री बघूया. या ठिकाणी शॉर्ट एंट्री झाली माझी. कुठे, या ठिकाणी माझी शॉर्ट एंट्री आहे या स्विंगच्या खाली, तर इथे माझी एंट्री आहे आणि स्टॉप लॉस समजा माझा ईएमआयच्या वरती असेल. या ठिकाणी माझी एंट्री झाली आणि स्टॉप लॉस जो आहे तो ईएमआयच्या वरती मी ठेवला. ईएमआयच्या वरती ठेवला तरी चालतंय, कारण की आतापर्यंत आपण जेवढे एंट्रीज बघितल्यात ईएमआयच्या वरती ठेवला स्टॉप लॉस तरी जात नाहीये. ओके, रेड जो ईएमआय त्याच्या वरती थोडासा बफर ठेवून ईएमआयच्या वरती स्टॉप लॉस थोडासा आणि 1:1.5 चं टार्गेट ठेवला तर येते का बघूया. 0.88 म्हणजे 1:1 च्या आसपास प्रॉफिट्स आले होते, पण प्रॉफिट्स आल्यानंतर स्टॉप लॉस या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा इथं क्रॉस ओव्हर झाला, लगेच क्रॉस ओव्हर झाला. तर तुम्हाला माहिती आहे लगेच क्रॉस ओव्हर जर होत असतील तर सिम्पली अवॉइड करायचे, कारण की त्याच्यानंतर परत क्रॉस ओव्हर भरपूर सारे येऊ शकतात. इथं क्रॉस ओव्हर झाला, इथं क्रॉस ओव्हर झाला, इथं क्रॉस ओव्हर झालाय, इथं क्रॉस ओव्हर बघा किती 1 2 3 4 5 6 क्रॉस ओव्हर झाले, भरपूर क्रॉस ओव्हर झाले, की तुम्हाला काय करायचे, सरळ हॉरिझॉन्टल लाईन आणायची, एक रेजिस्टन्स मार्क करायचा आणि एक सपोर्ट मार्क करायचा आणि दोन्ही जेव्हा ब्रेक होतील त्याच्याच नंतर क्रॉस ओव्हर घ्यायचा, नाही तर क्रॉस ओव्हर बिलकुल घ्यायचा नाही. जसं की पहिलाच रूल मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं. ठीक आहे, तो त्याच्यानंतर आता एक फायनल एंट्री बघूया आणि त्यानंतर आपण थांबूया. ओके, या ठिकाणी क्रॉस ओव्हर झाला, पण रेजिस्टन्स मी मार्क केला होता आधी. रेजिस्टन्स ब्रेक झाल्याशिवाय तर मी एंट्री घेणार नाही. सो या ठिकाणी रेजिस्टन्स झाला, रिट्रेसमेंट आली या ईएमआयला आणि मगच तो वरती पळाला. ओके, आता जर तुम्हाला माहिती आहे, जर मी इथं लावलं रिस्क रिवॉर्ड लावला तर ऑब्व्हियसली इथं माझं टार्गेट आले, मला सांगायची गरज नाही. परत इथं साइडवेज झोनमध्ये अडकलाय आणि रेजिस्टन्स मार्क करायची गरज आहे. सो याप्रमाणे भरपूर सारे एंट्रीज होतात, पण तुम्हाला एकच इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची. समजा फॉर एक्झाम्पल हा तुमचा ब्रेकआउट झाला, ईएमआय झाला, क्रॉस ओव्हर झाला, ब्रेकआउट झाला आणि तुम्ही समजा नव्हता स्क्रीन समोर आणि तुम्ही लेट बघितलं, तुम्ही काय करायचं, जेव्हा पण तो ईएमआयला टच करायला येतो, पुलबॅक्सला येतो, त्या टायमिंगला तुम्ही एंट्री घेऊ शकता. स्टॉप लॉस तुम्हाला रेडच्या खाली ठेवावं लागेल आणि रेडला जर टच करायला आला तर अजूनच एखादा लॉट ऍड करून, म्हणजे क्वांटिटी ऍड करून तुम्हाला स्टॉप लॉस थोडासा बफर ठेवावं लागेल. म्हणजे रिट्रेसमेंट किंवा पुलबॅक जो म्हणतो आपण, कुठल्याही लेवलला येऊ शकतो, ईएमआयला पण येऊ शकतो किंवा ह्या ईएमआयला येऊ शकतो. सो दॅट्स वाय जोपर्यंत ईएमआय दोन्ही ब्रेक होत नाहीत
तोपर्यंत तुमचा ट्रेंड तोच राहील. हे बघा मल्टिपल एंट्रीज तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही. तुम्हाला एक ट्रेंड बघायला भेटणार. ट्रेंड फॉलोइंग सिस्टम आहे. तर काय करायचे, जेव्हा तो क्रॉसओव्हर बुलिश आहे, जोपर्यंत तो बुलिशचा बेरिश होत नाही ना कन्वर्ट, तोपर्यंत फक्त तुम्हाला बुलिशच एंट्रीज घ्यायचे, बेरिश एंट्री घ्यायची नाही. क्रॉस ओव्हर झाल्यानंतर तुम्ही मग बेरिश एंट्रीज घेऊ शकता. सो ही होती स्ट्रॅटेजी. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. जर तुम्हाला समजली नसेल ना मित्रांनो, व्हिडिओ रिपीट बघा, 2-3 वेळा बघा, समजून जाईल. आणि काही डाऊट्स असतील तर एव्हरीडे स्ट्रीम असते आपली, स्ट्रीमवरती येऊन तुम्ही विचारू शकता. ओके, सो आय होप की मित्रांनो तुम्हाला स्ट्रॅटेजी जबरदस्त वाटली असेल. बघा सिंपल स्ट्रॅटेजी आहे, फक्त मुव्हिंग एव्हरेजचा यूज केलाय, काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत, सिंपल आहे आणि कुणालाही यूज करता येऊ शकते. अशी सिंपल स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीचं वैशिष्ट्य काय माहितीये का मित्रांनो, की ज्या स्ट्रॅटेजीमध्ये मल्टिपल एंट्रीज बघायला भेटत नाहीत, पॉवरफुल एंट्रीज बघायला भेटतात, कमी एंट्रीज बघायला भेटतात. जर तुम्हाला मल्टिपल एंट्रीज यायला लागल्या तर बघा, प्रत्येक मिनिटाला एंट्री यायला लागली तर आपण गॅम्बलर बनून जाऊ. तर त्याच्यापेक्षा बेटर आहे की आपण कमी एंट्रीज घेऊ आणि प्रॉफिट्स घेऊया. तो ही स्ट्रॅटेजी ती गोष्ट प्रोव्हाइड करते. म्हणून मला ही स्ट्रॅटेजी बेस्ट वाटते मित्रांनो. आय होप की तुम्हाला स्ट्रॅटेजी समजली असेल, बेस्ट वाटली असेल. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एव्हरीडे लाईव्ह स्ट्रीम असते, लाईव्ह स्ट्रीमला या. आणि एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो की ह्या चॅनलला खूप जास्त शेअर करा, बिकॉज सपोर्टची खूप जास्त गरज आहे. ओके, आय होप की तुम्हाला स्ट्रॅटेजी खूप जास्त आवडली असेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, जय महाराष्ट्र.